नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातील पाठ 14 घेणार आहोत, द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. तत्पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की जर तुम्ही आमच्या या फ्री एज्युकेशन पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हा लेसन आहे. लेसनचं शीर्षक आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज बॉर्न ऑन 14th April 1891 in the town and military cantonments of Moon, now Dr. Ambedkar Nagar in Madhya Pradesh. He got his degree from Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. He was awarded the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. Dr. Babasaheb Ambedkar has laid emphasis on the value of liberty, equality and fraternity. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी या लेसनमध्ये आपल्याला हे सांगितलेले आहे की 3 तत्वे सांगितली आहेत, त्याचं मूल्य सांगितलेलं आहे. तर ती 3 तत्वे म्हणजे भारताला बळकट बनवण्यासाठी ही 3 तत्वे म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. अकॉर्डिंग टू हिम these principles will make India a strong nation. जर या तत्वानुसार ही जर तत्वे माणसाने किंवा प्रत्येक भारतीय व्यक्तीने अवलंबिली तर आपला भारत काय होऊ शकतो, एक स्ट्रॉंग नेशन होऊ शकतो. He is of the view that hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of a nation. जर आपण ही 3 तत्वे पाळली नाही आणि एखाद्या हिरो वर्शिप म्हणजे एखाद्या व्यक्तीला अतिशय कृतज्ञता दाखवली, एखाद्या व्यक्तीविषयी अतिशय कृतज्ञता दाखवली तर आपला भारत देश काय होईल, मोडून पडेल आणि आपल्या भारत देशामध्ये काय येईल, डिक्टॉरशिप येईल म्हणजे हुकुमशाही येईल. असं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी या लेसनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर लेसनकडे वळूया. लेसनचं नाव आहे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. म्हणजेच काय की लोकशाहीचा स्तंभ. पिलर्स म्हणजे काय, स्तंभ, आणि डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकशाहीचा स्तंभ. आता भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे, पण भारतामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही आपल्या कमजोरी आहे, भारतीय लोकांच्या ज्या काही कमजोरी आहे त्या यांनी इथे दर्शविलेल्या आहे, सांगितलेल्या आहे. If we wish to maintain democracy, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की if we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? लोकशाही ही केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत उतरवावी आणि टिकून ठेवता यावी अशी इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी, जर तुम्हाला डेमोक्रेसी मेंटेन करायची असेल तर नॉट मिअरली इन फॉर्म, आणि ती तात्विक स्वरूपात आणायची असेल, फक्त वस्तुस्थितीत आणायची असेल, तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत जर आणायची असेल तर व्हॉट मस्ट वी डू, तर आपण काय करायला पाहिजे. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, त्यानं रायटर म्हणतात की द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या मते सर्वात पहिली गोष्ट, द फर्स्ट थिंग, सर्वात पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे कोणची, तर आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. जर आपल्याला प्रत्यक्षात डेमोक्रेसी काय करायची असेल, मेंटेन करायची असेल, तर फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की फर्स्ट थिंग इन माय जजमेंट, माझ्या म्हणण्यानुसार पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. कोणत्या पद्धतीचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे? घटनात्मक पद्धतीचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. आता कॉन्स्टिट्युशनल मेथड म्हणजेच काय? घटनात्मक पद्धती. When there was no way left for constitutional method for achieving economic and social objective, आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता, त्यावेळी घटनाबाह्य पद्धतीचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केल्या जात असे. When there was no way left for constitutional method for achieving economic and social objective, there was a great deal of justification for unconstitutional methods. म्हणजे आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतीचा कोणताही मार्ग जेव्हा उपलब्ध नव्हता, कॉन्स्टिट्युशनल मेथड काय नव्हती, उपलब्ध नव्हती, त्यावेळी घटनाबाह्य पद्धतीचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केल्या जात होते. कॉन्स्टिट्युशनल मेथड फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह, देअर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कशाचं समर्थन केलं जायचं? अनकॉन्स्टिट्युशनल मेथड म्हणजे घटनाबाह्य पद्धतीचं मोठ्या प्रमाणावर जस्टिफिकेशन केलं जायचं. म्हणजेच काय? जस्टिफिकेशन म्हणजेच काय? समर्थन केल्या जायचं. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड आर ओपन, देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. परंतु जेथे घटनात्मक पद्धती खुल्या असतात, खुल्या असतात, तेथे कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. जेथे घटनात्मक पद्धती काय असतात? खुल्या असतात, तेथे कोणत्याही घटनाबाह्य पद्धतीचे समर्थन होऊ शकत नाही. कशाचं समर्थन होऊ शकत नाही? कोणत्याही घटनाबाह्य पद्धतीचं काय होऊ शकत नाही? समर्थन होऊ शकत नाही. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेथे घटनात्मक पद्धती ओपन झालेल्या असतात, तेथे घटनाबाह्य पद्धतीचं काय केल्या जात नाही? जस्टिफिकेशन केल्या जात नाही. धीज मेथड are nothing but the grammar of anarchy, and the sooner they are abandoned the better for us. आता ही घटनाबाह्य पद्धती जी आहे, जिथे घटनाबाह्य पद्धतीचे समर्थन केलं जातं, ती घटनाबाह्य पद्धती, दिस मेथड आर नथिंग बट द ग्रामर ऑफ अनार्ची. ही घटनाबाह्य पद्धती निव्वळ कशाची आहे? अनार्ची. अनार्ची म्हणजे अनागोंदीची, अराजकतेची परिस्थिती निर्माण करणारी आहे. तर these methods are nothing but the grammar of anarchy, and sooner they are abandoned the better for us. घटनाबाह्य पद्धती या निव्वळ अनागोंदीची किंवा अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात. त्यामुळे त्या जितक्या लवकर बाद होतील तितके ते आपल्या हिताचे असते. म्हणजे या घटनाबाह्य पद्धती जितक्या लवकर घालून टाकल्या जाईल तितके आपल्या ते हिताचे असतील, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे सांगतात. पहिली गोष्ट आपण काय करायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये घटनात्मक पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. त्यानंतर द सेकंड थिंग, दुसरी गोष्ट, आपली भारतीय लोकशाही मेंटेन करण्यासाठी दुसरी गोष्ट सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द क्वेश्चन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिव्हन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी. आता दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी
लोकशाहीचा सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना दिलेला सावधगिरीच्या इशाऱ्याचे पालन. The second thing we must do is to observe the question which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy. म्हणजेच काय की दुसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल यांनी लोकशाहीचा सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्याचे काय करणे, पालन करणे. ही दुसरी गोष्ट. ज्यांना डेमोक्रेसी मेंटेन ठेवायची आहे त्यांनी काय करायला पाहिजे की लोकशाहीचा सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना सावधगिरीने वागण्याचा इशारा दिलेला आहे. नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन or to trust him with powers which enable him to subvert their institution. तो इशारा म्हणजे असा की कुणी व्यक्ती कितीही महान असो, नेमली नॉट, तो व्यक्ती टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन, कुणी व्यक्ती कितीही महान असो तिच्या चरणावर आपलं स्वातंत्र्य गहाण न ठेवणे. कुणी व्यक्ती कितीही महान असला तरी त्याच्या चरणावर आपलं काय ठेवू नये, स्वातंत्र्य कधीही गहाण ठेवू नये. टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. फीट म्हणजे काय, चरण. कोणी व्यक्ती कितीही महान असला तरी त्याच्या चरणावर आपलं स्वातंत्र्य मात्र गहाण ठेवू नाही. ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन, किंवा आपल्या संस्थांना नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तींच्या शक्तीवर विसंबून न राहणं. म्हणजेच काय की ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन, किंवा आपल्या संस्थांना नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तींच्या शक्तीवर कधीही विसंबून राहू नये. म्हणजे आपल्याबद्दल वाईट विचार करणाऱ्या व्यक्तींच्या शक्तीवर आपण विसंबून राहू नये आणि कितीही ग्रेट व्यक्ती असला तरी त्याच्या चरणावर आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवू नये असे इथे सांगतात. देअर इज नथिंग रॉंग इन बीइंग grateful to great men who have rendered lifelong services to the country. आपले जीवन देशासाठी, देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या थोर व्यक्तींविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही. पुढे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देअर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन who have rendered lifelong services to the country. असे कितीतरी लोक होऊन गेले की ज्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी आपलं प्राण बलिदान केले किंवा देशाच्या सेवेसाठी ते झटले. त्या व्यक्तींविषयी कृतज्ञता बाळगण्यात काहीही गैर नाही किंवा काहीही वाईट नाही. रेंडर्ड म्हणजे काय, गेव. रेंडर्ड म्हणजे काय, गेव. तर बट देअर आर लिमिट्स ऑफ ग्रेटफुलनेस, परंतु त्या कृतज्ञतेलाही काय असतात, मर्यादा असतात. परंतु त्या कृतज्ञतेलाही सुद्धा काय असतात, मर्यादा असतात आणि मर्यादा असाव्यात. कृतज्ञता दर्शवायची कुणाबद्दल, पण त्या कृतज्ञतेलाही काय असाव्यात, मर्यादा असाव्यात. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियोट डॅनियल ओ कॅनल. आता आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॅनल यांनी योग्य शब्दात म्हटले आहे. बट देअर आर लिमिट्स ऑफ ग्रेटफुलनेस ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियट डॅनियल ओ कॅनल. आता आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॅनल यांनी योग्य शब्दात म्हटलेले आहे. काय म्हटलेले आहे की ओ मॅन can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity. Chastity means purity. And no nation can be grateful at the cost of its liberty. आता पुढे सांगताना डॅनियल ओ कॅनलनी यांनी योग्य शब्दात कसं सांगितलेलं आहे ते सांगतात की कुणीही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही.
कोणत्याही व्यक्तीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही व्यक्तीबद्दल कृतज्ञता बाळगावी, जे पण त्या कृतज्ञतेलाही काही मर्यादा असाव्या. त्यासाठी ते सांगतात की आयरिश देशभक्त एक डॅनियल ओकॅनन यांनी योग्य शब्दात म्हटले आहे की नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. कुणाही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. त्याचा स्वाभिमान हा महत्त्वाचा असतो. कोण्याही स्वाभिमानी व्यक्तीसाठी त्याचा स्वाभिमान अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणूनच इथे म्हणतात की नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. कुणाही पुरुषासाठी कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. त्यानंतर कोणत्याही नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी. कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी. आणि कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक नाही. कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक नाही. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन, म्हणजे कोणत्याही देशाला काय आवश्यक असते? स्वातंत्र्य आवश्यक असते. म्हणूनच इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणताही माणूस आपल्या स्वाभिमानापेक्षा कृतज्ञता जास्त बाळगू शकत नाही. कोणतीही स्त्री आपल्या पावित्र्यापेक्षा कृतज्ञतेला अधिक मूल्य देऊ शकत नाही. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. असं इथे डॅनियल ओकॅनन, आयरिश देशभक्त डॅनियल ओकॅनननी साध्या शब्दात सांगितलेलं आहे. म्हणजे मग यातून आपल्याला हेच सांगायचं आहे की कोणत्याही देशाला काय आवश्यक आहे? स्वातंत्र्य आवश्यक आहे. धन्यवाद. याच्या पुढचा भाग मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन.